आज सकाळी लवकर थंडीमुळे धुकं पडले. सूर्य रंगबेरंगी असा दिसत आहे. भरपूर थंड आहे आणि सकाळचं प्रसन्न वातावरण. सगळीकडे धुकं पसरलेलं आहे. तुम्ही बघू शकता पक्षी ह्या झाडावरून त्या झाडावर करत आहेत. सूर्याची किरणे रंगबेरंगी पडलेली दिसत आहेत. या आमच्या गावात यात्रा झालेली, त्याचा भंडारा सुद्धा पिवळा वेशीपाशी दिसत आहे. ही जुन्या काळातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील वेश आहे. तिथेच मारुतीचे एक मंदिर आहे. इथे जवळच या चिंचेच्या झाडाखाली अष्टभुजा गणेश मंदिर आहे. खूप जुनं असं झाड आहे. तुम्ही बघू शकता चिंचा भरपूर आले. तिथे मशीद पण आहे. आज सकाळी थंडीचं वातावरण असल्यामुळे बाहेर कोण दिसत नाहीत. आता हळूहळू दिवस उगवायला लागलेला आहे. गावाकडे जेवढे प्रसन्न वातावरण आहे असं शहरातसुद्धा आपल्या नसतं. सकाळी एकदम प्रसन्न असं वातावरण. आमचं गाव खूप मोठं आहे. आता गावात बऱ्यापैकी चांगली घरं झालेली आपल्याला बघायला मिळतात. स्वच्छ असं वातावरण सकाळी आपल्याला बघायला मिळतंय. सुंदर असं आकाशात पक्षी उडत आहेत. आकाश निळं झालेलं आहे पूर्ण. सकाळना पक्ष्यांचा आवाज भरपूर प्रमाणात आपल्याला ऐकायला मिळणार. गारठं भरपूर पडलेलं आहे, त्यामुळे आता सूर्यप्रकाश हळूहळू वाढायला लागलेला आहे. दिवस उगवायला लागलेला आहे. सूर्याची किरणं प्रखरतेने जाणवायला लागलेली आहेत. तुम्ही बघू शकता सूर्याची किरणं कशी पडलेली आहेत सगळी. हे शाकंभरी मंदिराचे शिखर आहे पुढे. सुंदर आकर्षक असं वातावरण सकाळनं आपल्याला बघायला मिळतं. पक्ष्यांचा थवा चाललेला आहे. हे फक्त गावाकडेच आपल्याला अनुभवायला मिळणार, ग्रामीण भागात. या वर्षी चिंचेला मंचीचा भरपूर लागलेले आहेत. ही नवीन पाणी टाकी समोर आपल्याला बघायला मिळत आहे बांधलेली. आता सूर्य पूर्णपणे तर अशा प्रकारे हे आमचं गाव आहे.